56.7 तापमानात मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण अत्यंत वेगानं कमी होतं. हवा इतकी कोरडी असते की घाम त्वचेवर येण्यापूर्वीच तो हवेत विरून जातो. शरीराची नैसर्गिक शीतकरण यंत्रणा म्हणजेच कूलिंग सिस्टीम पूर्णपणे कोलमडते. तिथल्या हवेत श्वास घेणं म्हणजे जळत्या भट्टीतून वाफ फुफ्फुसात घेण्यासारखं होतं. गरम हवेमुळे श्वसन मार्गातील ओलावा संपला आणि लोकांना श्वास घेताना फुफ्फुसात प्रचंड आग जाणवू लागली. जेव्हा शरीराचं तापमान 40 अंशांच्या वर जातं तेव्हा त्याला हीट स्ट्रोक म्हणतात. पण 56.7 अंशात माणसाला ब्रह्मराक्षस दिसू लागतात, म्हणजेच भ्रम व्हायला लागतात. तिथल्या मजुरांना आपण नक्की कुठे आहोत आणि काय बोलतो याचं भान उरलं नव्हतं. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर 42 अंशांच्या वर मानवी पेशींमधील प्रोटीन्स आपली रचना बदलू लागतात.